महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो। तुम्हा आम्हा सगळ्यांचं स्फूर्तिस्थान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो। भारतीय घटनेचे शिल्पकार आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि माझे दोन शब्द मी आपल्याला सांगतो। बराच वेळ झालेला आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ काही मी बोलणार नाही। आपण 5 पासून इथं आलेले आहात। खरं तर मी काल आदरणीय सरनाईक साहेबांनी आणि गीता जयंताईंनी जो मेळावा त्या ठिकाणी घेतलेला होता त्याला उपस्थित राहिलो। रात्री माझी परत एक मीटिंग घेतली, सकाळी माझ्या मतदारसंघात गेलो, पुन्हा आता संध्याकाळी इथं आलो। आपल्याला एकच गोष्ट मला सांगायची आहे की तुम्हा आम्हाला सगळ्यांना मिळून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांचा हा मतदारसंघ आहे हे विसरून चालणार नाही। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामधलं सगळ्यात जास्त लीड मिळालं पाहिजे ही तुमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। याची मी मुद्दाम जाणीव करून देण्यासाठी तुमच्याबरोबर आलेलो आहे। या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या या मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय प्रताप सरनाईक साहेब, ठाणे शहराचे लाडके आमदार संजयजी केळकर साहेब, माजी खासदार आनंदजी परांजपे साहेब, माजी खासदार संजीव नाईक साहेब, शिवसेना प्रवक्ता आणि मुख्य समन्वयक आदरणीय नरेश म्हस्केजी, आमदार आदरणीय रवींद्र फाटक साहेब, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक, भाजपाचे अध्यक्ष संजयजी वाघुले, केंद्रीय निरीक्षक RPIचे सुरेशजी बारशिंगे, गुलाबजी दुबे, मनोहर डुबरे, प्रभाकर सावंत, राहुल लोंढे, परीक्षा सरनाईक, ओळा माजीवाडा महिला आघाडीच्या त्या प्रमुख आहेत आदरणीय श्री विकास महंते, मुकेश मोकाशी, मनोहर सुखदरे, राहुल लोंढे आणि सर्व मान्यवर। आपल्याला माहिती आहे की या मतदारसंघामधले खासदार अजून ठरायचे आहेत आणि आपल्या समोरच सगळे इच्छुक उमेदवार बसलेले आहेत। याच्यापैकी एक उमेदवार निवडून येणार, परंतु तो रेकॉर्ड ब्रेक मतदानाने निवडून येणार एवढी मी आपल्याला खात्री देतो। आणि म्हणून ही निवडणूक ही आदरणीय मोदी साहेबांची निवडणूक आहे। ज्या मोदी साहेबांनी भारताला स्वाभिमान दिला, ज्यांनी मेक इन इंडियाचा मंत्र दिला, आज जगातली सर्व शस्त्रास्त्र ही भारतामध्ये तयार होतात। आज आपल्या शत्रुराष्ट्रांना वाकड्या नजरेने आपल्याकडे बघता येत नाही, एवढा स्वाभिमान आदरणीय मोदी साहेबांनी आपल्याला दिलेला आहे। आज 10 लाख अशी कुटुंब की ज्यांच्या डोक्यावर छत नव्हतं अशा लोकांना त्यांनी घरं मिळवून दिलेली आहेत। 10 कोटी लोकांना, 20 कोटी लोकांना त्यांनी शौचालय उपलब्ध करून दिलेली आहेत। आपण ही सगळे जे आहेत हे वर्ल्ड रेकॉर्ड आहेत, जगामध्ये हे कधीही घडलेलं नाही, ते भारतामध्ये घडतं आहे। आपण एक विचार केला पाहिजे की आपल्याकडे उज्ज्वला गॅस योजना आहे की महिला त्या ठिकाणी जंगलामध्ये जायच्या, लाकूड घेऊन यायच्या, त्यांच्या आरोग्यावर परिणाम व्हायचा। अशा 12 कोटी महिलांना त्यांनी उज्ज्वला गॅसची कनेक्शन दिलेली आहेत। आणि म्हणून तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की त्यांनी एक नवीन स्कीम काढली होती महिलांसाठी, तुम्ही महिला आहात सगळ्या इथं, की आपल्याला महिलांना ड्रोन कसा चालवायचा याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे। आपल्याला माहिती आहे की शेतीला खत द्यायला लागतं, शेतीला रोगराई आली त्या ठिकाणी तर त्याच्यावर फवारणी करायला लागते। तर मोदी साहेबांचं हे स्वप्न होतं की महिलांनी हे काम केलं पाहिजे। त्यांनी कार्यक्रम घेतला आणि आपल्याला पटणार नाही की आज भारतामध्ये 1 कोटी ड्रोन दीदी आहेत। 1 कोटी महिला स्वतः ड्रोन उडवतात हवेमध्ये, त्याने फवारणी करतात। एक महिलांना शक्ती देणारं हे सरकार आहे। आणि म्हणून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हा आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की आजपर्यंत रस्ते म्हटलं की अमेरिकेचं नाव सांगितलं जायचं। आज रस्त्यामध्ये अमेरिकेपेक्षा जास्त रस्ते बनवणारा कुठला देश जगामध्ये असेल तर तो भारत आहे, आपला हिंदुस्थान आहे। याचा अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे। आणि म्हणून आपल्याला
मी एवढंच गोष्ट सांगतो की ज्यावेळेला सगळ्यांची अकाउंट काढली जात होती त्यावेळेला विरोधी पक्षाची लोक हसत होती की अकाउंट काढून काय करणार आहेत, अकाउंटमध्ये पैसे कुठून येणार आहेत. त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटवर दरवर्षी 6,000 रुपये भरायला सुरुवात झाली आणि आमच्या महाराष्ट्राच्या सरकारने त्याच्यामध्ये आणि 6,000 रुपयाची भर घातली आणि 12,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या आज अकाउंटला त्या ठिकाणी जातात. आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज आपल्याकडे ठाण्याचे सुपुत्र आपले मुख्यमंत्री आहेत. त्यांचं ध्येय काय आहे की तुम्ही जास्तीत जास्त महिलांनी काम केलं पाहिजे. तुमचे बचत गट असतील त्याला जो आपण रिव्हॉल्विंग फंड देतो हा रिव्हॉल्विंग फंड त्यांनी दुप्पट केला. हा दुप्पट कशासाठी केला की तुम्ही तुमच्या वस्तूंची निर्मिती केली पाहिजे. एवढ्यावर ते थांबलेत का तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी एक कॅडर असतं ज्याला मत्स्य दिदी म्हणतात, कृषी दिदी म्हणतात. या सगळ्यांचे पगार दुप्पट केले. आमच्याकडे जे जे कॅडर आहेत सगळ्यांचे पगार हे सरकार आल्यानंतर दुप्पट झाले. असं मी तुम्हाला एक क्षेत्र मिळणार नाही की ज्या ठिकाणच्या गोरगरिबांचा विचार महाराष्ट्राच्या सरकारने केलेला नाही. तुम्ही बघा पूर्वीचं आपल्याकडे ज्याला देवेंद्र फडणवीस साहेब होते त्याला किती कामं सुरू झाली त्या काळामध्ये. समृद्धी महामार्गाची सुरुवात त्यावेळेला झाली आणि जगामधलं रेकॉर्ड आहे की 2-3 वर्षामध्ये त्या ठिकाणी हे समृद्धीचं काम जे आहे त्याच्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी ही जबाबदारी सोपवली आणि 3 वर्षाच्या आज ठाण्यापर्यंत समृद्धी महामार्ग येऊन टेपलेला आहे. म्हणजे तुम्हाला इथून जर शिर्डीला जायचं असेल तर तुम्ही 2-2.5 तासात थेट ठाण्यावरून शिर्डीला जाऊ शकता. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून संजयजी पूर्वी माझ्या मतदारसंघाचे आमदार होते आणि तिथले आमदार होते आणि मध्यंतरीच्या काळामध्ये थोडीशी बंडखोरी वगैरे झाली. परंतु साईबाबांची कृपा त्यांच्यावर अशी आहे की ठाण्यातलं जे प्रसिद्ध साई मंदिर आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत आणि त्याच्यामुळे संजय केळकर साहेब आले म्हणजे साईबाबांचा आशीर्वाद हा तुम्हा सगळ्या उमेदवारांना मिळालेला आहे असं मी स्वतः समजतो. आणि अतिशय उत्कृष्ट असं ते भाषण करतात. आणि म्हणून तुम्हाला एकच सांगायचं आहे की आम्ही कसे आहोत हे केवळ आमच्यापुरतं मर्यादित राहून चालणार नाही. ज्या लोकांनी काहीही काम केलं नाही की मेट्रो ही आज रेल्वे हे आपण असं म्हणतो की जीवनदायिनी मुंबईची रेल्वे ही आहे. त्या रेल्वेमध्ये किती गर्दी असते बघा. ज्या वेळेला फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला आपण अंडरग्राऊंड मेट्रोचं काम सुरू केलं आणि मध्यंतरी आलेल्या सरकारने काय केलं की त्या मेट्रो शेडची कुठे असावं याच्यावर त्यांनी 2-2.5 वर्ष हा प्रकल्प रखडवला. त्याची किंमत वाढली आणि ह्यांना काय पाहिजे मी तुम्हाला स्पष्ट शब्दामध्ये सांगतो की कोस्टल रोड आहे. कोस्टल रोडचं काम हे रखडलेलं होतं. कोस्टल रोडचं ज्या दिवशी उद्घाटन होतं त्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्टेजवरून सांगितलं की या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडून खंडणी वसूल केली जात होती आणि त्याच्यामुळे हे काम रखडलेलं होतं. एकाची हिंमत झाली नाही त्याचं उत्तर देण्याचे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं होतं याचा विचार आपण केला पाहिजे. ज्या बाळासाहेबांच्या नावाने आम्ही आमचा पक्ष चालवतो, महाराष्ट्र ज्यांच्याकडे आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्यासमोर झुकून नमस्कार करतो, त्या बाळासाहेबांनी काय सांगितलेलं होतं की ज्या दिवशी काँग्रेसबरोबर हात मिळवणी करण्याची पाळी येईल त्या दिवशी मी माझा पक्ष बंद करेन. हे सांगणारे बाळासाहेब होते. ज्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर एका केंद्रीय मंत्र्याने त्यांच्याबद्दल वाईट उच्चार काढले त्या दिवशी बाळासाहेबांनी त्यांना मुंबई बंद केलं. त्यांच्या फोटोला चपलाचे हार मुंबईमध्ये घालण्यात आले आणि तो मंत्री त्या पदावर असेपर्यंत एकदाही मुंबईला येऊ शकले नाहीत. याला शिवसेना म्हणतात. आणि म्हणून शिवसेना हा मराठी माणसाचा अभिमान आहे. उगाच सांगायचं की आमचा पक्ष चोरला, अमुक केलं. मुळात तुम्ही तुमचा पक्ष नेऊन काँग्रेसच्या दावणीला बांधला ही वस्तुस्थिती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल बाळासाहेबांनी जी भूमिका घेतली ती भूमिका तुम्ही घेऊ शकला नाही. तुम्ही त्या ठिकाणी राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात बोलतात आणि या ठिकाणी इथले युवराज जाऊन त्यांच्या गळ्यामध्ये मिठी मारतात. हे जर बाळासाहेबांनी बघितलं असतं तर आयुष्यामध्ये कधीही त्यांना माफ केलं नसतं. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून बाळासाहेबांची इच्छा काय होती की माझ्या सच्च्या शिवसैनिकांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री झालं पाहिजे. शिवसैनिक कसा असतो, एखाद्याच्या घराला आग लागली तर धावून जातो तो शिवसैनिक असतो. एखाद्याला हार्ट अटॅक आला तर ॲम्ब्युलन्स घेऊन जाणारा शिवसैनिक असतो. आणि म्हणून तो शिवसैनिक बाळासाहेबांनी घडवला. त्यांना असं म्हणायचं होतं की जो माझ्यासाठी लढलेला शिवसैनिक आहे, एकदा तो गोरगरीब मनुष्य
एकदा तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसला पाहिजे. आणि तसं मुख्यमंत्री पदावर ज्यावेळेला बसायचं होतं त्यावेळेला काय काय घडलं हे सुद्धा पक्षाचा मुख्य प्रवक्ता म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगणार आहे. आणि मग महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येईल की त्यावेळेला कोण मुख्यमंत्री होणार असते, कोण मुख्यमंत्री झाले, हे सगळं कोणामुळे झालं. की अनेक गोष्टी आहेत की ज्या महाराष्ट्रामध्ये घडल्या, महाराष्ट्रामध्ये काही समझोते झाले, बाळासाहेबांनी एकतर्फी ते सगळे समझोते स्वीकारले आणि त्याप्रमाणे आयुष्यभर वागले. परंतु त्यांना काय मिळालं त्याच्या बदली आणि ते देणारे कोण होते हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे. त्या दिवशी जी विकासाची लाट, मोदी साहेबांच्या बाजूने विकासाची लाट का आहे हे तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. की भारतामध्ये 60 वर्षामध्ये एक एम्स झालं. एम्स म्हणजे काय असतं की जे आपली सगळी मेडिकल कॉलेजेस असतात त्याची मुख्य संस्था असते एम्स. आणि गेल्या 10 वर्षामध्ये 10 एम्स तयार झाले भारतामध्ये. जेवढे एअरपोर्ट 60 वर्षामध्ये बांधले गेले तेवढे एअरपोर्ट 10 वर्षामध्ये भारतामध्ये बांधले गेले. मी तुम्हाला सांगितलं की पाक ऑक्युपाईड काश्मीर आहे. एकेकाळी आपल्या विरोधी ते लोक घोषणा द्यायचे, तिथून आतंकवादी इथं यायचे, आमच्या लोकांची निगरून हत्या करायचे. आज पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये काय परिस्थिती आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तिथले नागरिक म्हणतात की आम्हाला मोदी साहेब पंतप्रधान पाहिजेत, आम्हाला भारतामध्ये सामील झालं पाहिजे. याला मोदी साहेब म्हणतात. मोदी साहेब कशाला म्हणतात तर जगावर ज्यांनी आपल्या प्रेमाने राज्य केलं त्याला मोदी साहेब म्हणतात. मी मुंबई शहराचा पालकमंत्री आहे. मला मुख्यमंत्री महोदयांनी जर्मनीला पाठवलं होतं. जर्मनीला जाऊन मी त्या ठिकाणी त्यांच्याशी वाटाघाटी केली. त्यांचं मंत्रिमंडळ इथं आलं आणि आम्ही करार केला. काय करार केलेला आहे? एका वर्षामध्ये 4 लाख मुलांना जर्मनीमध्ये पाठवण्याचा करार केलेला आहे. आणि ही 4 लाख मुलं ज्यांना भारतामध्ये 35,000 रुपये पगार मिळतो, जर्मनीमध्ये त्यांना 3.5 लाख रुपये पगार मिळणार आहे. त्यांचं आयुष्य बदलून जाणार आहे. त्या ठिकाणी 6 केंद्र जर्मन गव्हर्नमेंटने तयार केली आहेत नुसती महाराष्ट्रासाठी. आणि ह्याला महाराष्ट्राचं सरकार म्हणतात, ह्याला महाराष्ट्र म्हणतात. आणि त्या महाराष्ट्राचा अभिमान आम्हाला आहे. म्हणून आम्ही दिवसरात्र काम करतो. गद्दार म्हणून ऐकायला काम करत नाही. त्याची उत्तरं मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून TV वरून अख्ख्या महाराष्ट्राला देईन. खोटं कशाला बोलता, तुम्ही कसे वागला हे आधी जनतेला सांगा. आणि तुमचे युवराज जे लोकांना नावं ठेवतात त्यांचा किती ठिकाणी संबंध होता हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला सांगायला लागेल. नाहीतर तत्व म्हणून काय राहणार नाही. बाळासाहेबांचे विचार जपायचे म्हणून काहीतरी करायचं आणि त्यांनी मात्र तुम्हाला गद्दार म्हणायचं, खोके म्हणायचं हे कोणीही सहन करणार नाही. 3-3 पिढ्यांची आमची श्रीमंती आहे. आम्हाला कोणाच्या पैशाची गरज नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचारासाठी, मी ज्याला कोकणामध्ये लढा दिला, मला स्वतः मोदी साहेबांनी दिल्लीला बोलवलं होतं. परंतु त्यावेळेला सुद्धा मी पर्रिकर साहेबांना समजावून सांगितलं, माझ्यासारखे 100 लोक तुम्हाला मिळतील, पण शिवसेनेचा कार्यकर्ता कसा असतो, तो झगडून मोठा झालेला असतो. त्याच्यामुळे त्याला भाषण बिषण असलं काय कळत नाही, त्याला डायरेक्ट ॲक्शन कळते. त्याच्यामुळे माझ्यासारखी काही लोक ही शिवसेनेमध्ये सुद्धा पाहिजे. त्यांना तो विचार पटला. मी मोदी साहेबांना न भेटता इथं आलो, कारण मोदी साहेबांना एकदा भेटलो असतो तर मी नाही म्हणून सांगू शकलो नसतो. आणि म्हणून मला कोणी सांगतं की तुमच्यावर उपकार केले, कसले उपकार माझ्यावर करणार? इथे मला राज्यमंत्री केलं, मला काही वाईट वाटलं नाही. परंतु कॅबिनेट मंत्री पद सोडून मी पंतप्रधानांना स्वतः भेटायचं सोडून जो एखादा कार्यकर्ता तुमच्याकडे येतो त्यावेळेला त्याची किंमत ही बाळासाहेबांनी केली असती. या लोकांना ती किंमत करणं कधीही समजणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की खरा शिवसैनिक कोण आहे तर तो शिवसैनिक एकनाथजी शिंदे साहेब आहेत. गाडीतून जातात त्यावेळेला एखादा जर वृद्धग्रस्त आला मधून हे करत असेल आणि पोलिसांनी त्यांना अडवलेलं असेल, त्यांची गाडी थांबते, पोलिसांना सांगतात आधी त्याला पलीकडे नेऊन पोचव आणि नंतर त्यांची गाडी पुढे जाते. शेवटचा मनुष्य त्यांना भेटल्याशिवाय ते झोपायला जात नाहीत. रात्री 3-3 वाजता झोपतात आणि सकाळी परत येऊन महाराष्ट्राचा कारभार बघतात. याला मुख्यमंत्री म्हणतात. मुख्यमंत्री हा जनतेचा मुख्यमंत्री असते. गोरगरिबाचं दुःख समजणारा तो मुख्यमंत्री असतो. म्हणून त्यांनी बाळासाहेब दवाखाना काढला ज्याच्यामध्ये सगळ्यांना मोफत उपचार मिळतो. याच्यानंतर मुंबई शहरामध्ये कुठल्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेलात तर तिथं औषध तुम्हाला विकत घ्यायला लागणार नाही, प्रिस्क्रिप्शन तिथं असणार नाही. तेच ठाण्यामध्ये सुद्धा घडणार आहे, ते मुंबईमध्ये घडणार आहे. आज आमच्या सरनाईक साहेबांच्या मतदारसंघामध्ये एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तुम्हाला जायचं असेल तर किमान 1.5 तास लागतो. त्यांच्या नवीन इथून त्या ठिकाणी मीरा भाईंदरला जाताना नवीन जो बोगदा होणार आहे 15 मिनिटामध्ये ठाण्यावरून तुम्ही थेट बोरिवलीला जाऊन पोहोचणार आहे. महाराष्ट्र बदलतोय, महाराष्ट्र तुमच्यासाठी बदलतोय.
महाराष्ट्र हा आघाडीवर आहे आणि म्हणून एखाद्या राज्यामध्ये किती गुंतवणूक येते बघा तुम्ही. आपल्या शेजारी कर्नाटक राज्य आहे, 40,000 कोटीची गुंतवणूक आली. आपल्याकडे किती आली? 3,75,000 कोटीची. तरी पण हे युवराज दोन काहीतरी रोज काहीतरी घेणार, रोज मुलाखती देणार. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे तुम्ही मतदानातून दाखवून दिलं पाहिजे की आम्हाला विकास पाहिजे, आम्हाला विकास पाहिजे. हे मतदानातून दाखवून द्या. आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील, आदरणीय अजित पवार साहेब असतील, यांनी मोदीजींना एक वचन दिलेलं आहे. मोदीजींना ज्यावेळेला 400पेक्षा जास्त खासदार निवडून आणायचे आहेत त्यावेळेला 48 पैकी 45 खासदार हे महाराष्ट्राने दिले पाहिजे आणि त्याच्यामध्ये ठाणे जिल्हा आघाडीवर राहायला पाहिजे. आणि म्हणून हे इच्छुक उमेदवार खूप असतील पण सगळ्यांचं म्हणणं एकच असतं आणि सगळ्यांचं ध्येय एकच असतं की मोदी साहेबांना ताकद द्यायची. आणि त्याच्यासाठी ही लढाई, ही आमची लढाई नाही, ही मोदी साहेबांची लढाई आहे. ती लढाई तुम्ही आम्ही मिळून जिंकून दाखवूया एवढं आपल्याला विनम्र आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.